हाय हॅलो नमस्कार, मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण खव्याचे गुलाबजाम कसे करायचे परफेक्ट प्रमाणामध्ये न चुकता आणि का चुकतात त्यामुळे खवा कुठला घ्यायचा ते सगळी रेसिपी आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर अर्धा किलोच्या प्रमाणात इतकी खवा आहे। तो आता खूप गच्च असल्यामुळे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे तो असा कडक झालेला आहे, त्यामुळे त्याला काय करायचे आपल्याला खिसून घ्यायचे। आणि खवा घेताना जेव्हा आपण विकत घेतो तेव्हा तो खवा त्याच्यामध्ये साखर आहे का हे चेक करून घ्यायचं, कारण गुलाबजाम करण्यासाठी साखर असलेला खवा चालत नाही। तर साखर असलेला खवा जर आपण घेतला तर गुलाबजाम तळताना ते तेलात पूर्णपणे पांगतात। त्यामुळे गुलाबजामसाठी जर खवा घ्यायचा असेल तर एकदा त्याची चव बघायची, तर जर साखर टाकलेला असेल तर घ्यायचा नाही। बिनसाखरेचा खवा आपल्याला गुलाबजामसाठी लागतो। तर इथे आपण खवा पूर्ण खिसून घेतलेला आहे खिसणीने। तर आपला 3 वाट्या हे खवा भरलेला आहे, तर त्यामुळे 1 वाटीला थोडंसं कमी इथे आपण मैदा वापरलेला आहे। तर आता मैदा आपण खूप कमी घेतलेला आहे, कारण फ्रीजमध्ये आपण हे खवा ठेवला होता, त्यामुळे थोडंसं असं ड्राय झालेला आहे। पण जसं जसं आपण हे पीठ मळू तितका तो मैदा ते पीठ ॲब्झॉर्ब करतो। तर आता आपण हे पीठ मैदा आणि जे खवा घेतला होता ते पूर्ण मिक्स करून घेणार आहोत। आता प्रत्येक वेळेस आता खूप वेळ, आता अर्धा किलो करायचे म्हटल्यानंतर बराच वेळ आपला मळायला लागतं। त्यामुळे काय केलं आपण मिक्सरमध्ये केलं आणि 4-5 असं पल्स केले। खूप असं हे नाही करायचं, एकदम नाही करायचं, पल्समध्ये असं फिरवून घ्यायचं। त्यामुळे काय होतं तूप असं सुटल्यासारखं होतं आणि ते एकजीव होते। तर आता इथे आपण सगळा असा खवा मिक्सरमध्ये 4 ते 5 पल्समध्ये फक्त पल्स मारून घ्यायचे। तर इथे आपण सगळा खवा असा काढून घेतलेला आहे। तर आता तो खवा तुम्ही बघू शकता छान असा मऊ झालेला आहे। तर पूर्ण आता एकदम असं मळता येणार नाही, त्यामुळे काय करायचं असं पूर्ण एकजीव करून घ्यायचा। तर इथे आपण काय केलं, पूर्ण असं एक मिश्रण करून घेतलं, एकजीव करून घेतला आणि त्यातून थोडासा काढला। आता हा पूर्ण असं सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायचा। जसे करून आपल्याला गुलाबजाम केले तर त्याला अशा चिरा पडणार नाही, त्यामुळे काय करायचं हे असं थोडा वेळ जास्त मळून घ्यायचं। आता त्यातून गुलाबजाम करण्यासाठी थोडंसं पीठ काढून घेतलेलं आहे बाजूला। तर एकसारखे येण्यासाठी काय करायचं, आधीच आपण कट करून घेणार आहोत। त्यामुळे असे छोटे छोटे चाकूनं कट केलं की गुलाबजाम एकसारखे येतात। तर इथे आपण सगळे चाकूने असं थोडं पीठ आपण असं कट करून घेतलेलं आहे आणि हाताला काय करायचं तूप लावायचं आणि आधी थोडंसं असं प्रेस करायचं गुलाबजाम मळताना। त्यामुळे काय होतं की गुलाबजामला असे चिरा पडत नाही आणि गुलाबजाम व्यवस्थित असा सॉफ्ट होतो, म्हणजे व्यवस्थित होतो, अशी कुठेही चीर दिसत नाही। तुम्ही बघू शकता मस्त गुलाबजाम झालेला आहे आणि कुठेही चीर वगैरे पडलेली नाही आहे। तसं दुसरा पीठ घ्यायचं, आधी प्रेस करायचं आणि नंतर थोडासा हात सैल करायचा। हे बघा तुम्हाला दुसरासुद्धा गुलाबजाम करून दाखवलेला आहे। अशा पद्धतीने आपण सगळे गुलाबजाम करून घेऊया। तर इथे आपण पाक करायला ठेवलेला आहे। तर इथे आपला खवा 3 वाट्या होता, ह्याच वाटीने मोजून घेतला होता। तर इथे आपण 4 वाट्या साखर घेतलेली आहे। तर आपण इथे 4 वाट्या साखर घेतलेली आहे, तर इथे आपण त्याच्यासाठी 3 वाट्या पाणी टाकलेलं आहे। गुलाबजामचा पाक सैल असतो, त्यामुळे बऱ्यापैकी 4 वाट्या साखर टाकली तर 3 वाट्या पाणी टाकलेलं आहे। आता हे मिश्रण गॅसवर ठेवून छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। तर इथे आपल्या पाकाला उकळी आलेली आहे। तर नेहमी गुलाबजामचा पाक कसा असतो, खूप असं पाणी ठेवायचं नाही आणि खूप असं एकतारी एवढा तो सुद्धा होऊ द्यायचं नाही। तर इथे थोडंसं हाताला चिकट लागेल असं आपण बोटावरती घेतला आणि थोडंसं असं चिकट लागायला लागलं ना की तो आपण गॅस बंद करायचा। आणि पाक बघताना काय करायचं, नेहमी आतल्या बाजूने पाक बघायचाच नाही, जी साईडला आपण असतो ना, साईडला जे हे असतं ना पाक, तिथून पाक घ्यायचा जेव्हा आपण चेक करतो तेव्हा। कारण काय असतं की गॅसची फ्लेम खालून अशी मध्यभागी असते, त्यामुळे जर मध्यभागीतला जर आपण पाक घेतला ना चेक करायला तर तो सैलच लागतो, पण बाजूचा जो असतो ना तो स्थिर झालेला असतो, त्यामुळे तिथला पाक चेक करायला घ्यायचा घेताना, नेहमी आतला घ्यायचा नाही। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण बाजूचा पाक चेक करायला घेणार आहोत। तर इथे हाताने चेक केला तर बोटाला असा चिकट लागतोय, खूप असं सैल नाही आहे किंवा असं पाणीच नाही आहे। तर इथे आपण उतरवून ठेवलेला आहे थंड करण्यासाठी।
खूप असा थंड आपल्याला पाक नको आहे, पण बोट घातल्यावर आपल्याला असं गरम लागेल आपल्या बोटाला इथपर्यंत पाक आपल्याला हवा आहे. तर चला, इथे आपले तोपर्यंत सगळे गुलाबजाम बनवून तयार झालेले आहेत. तर आपण हे तळायला घेऊया. आता गुलाबजाम तळताना तेल आपल्याला खूप कडकडीत नको आहे. आता तुम्ही बघू शकता इथं गुलाबजाम टाकले, पण लगेच असे काळे पडत नाही आहेत किंवा लालसर होत नाही आहेत. ज्या पद्धतीने टाकले की थोडा वेळ असे खालीच म्हणजे खूप चिटकतात पण नाही. म्हणजे कधी कधी काय होतं, कमीच आपलं तेल तापलं ना तर ते खाली चिटकतात. आणि थोडा वेळ टाकले आणि थोडंसं असं रंग आला सोनेरी की आपण ते मिक्स म्हणजे असे हलवून घ्यायचे. कारण काय होतं, खूप वेळ असेच ठेवलं तर ते खालून असे करपतात. आणि जर खूप वेळ असे लगेच आपण हे केले ना, हलवले ना की ते मग खालून चिटकून राहतात. तर त्यामुळे काय करायचं, टाकल्यानंतर थोडंसं असेच खालीच राहिले पाहिजे आणि छान व्यवस्थित तळले गेले पाहिजे. आणि खूप कडकडीत जर आपण तेल तापवलं ना की काय होतं, ते खूप लाल होतात आणि आतून मात्र कच्चे राहतात. ह्या पद्धतीने आपण गुलाबजाम तळून घेणार आहोत. तर मी इथे गुलाबजाम आपण काढून घेणार आहोत. अशा रंगावरती हे गुलाबजाम आपण तळून घ्यायचे. सगळेच गुलाबजाम अशाच रंगावरती तळून घेऊ शकतो, किंवा जर तुम्हाला अजून डार्क असेल, थोडा पाहिजे असेल तर तसंसुद्धा तुम्ही तळू शकता. आता इथे आपण हे पाकात टाकून घेणार आहोत. तर मी आधी सांगितल्याप्रमाणे पाक बोटाला गरम लागेल एवढाच गरम हवा, कारण खूप असा गरम नको. तर इथे आपण दुसरेसुद्धा बॅच आपण तळून घेणार आहोत. खूप असा आणि खूप लो टू मीडियम ह्याच्यावरती फ्लेमवरतीच गुलाबजाम तळायचे. अगदी हायवरती तळायचे नाही किंवा खूपच लोवरती तळायचे नाही. तशा पद्धतीने ते दाखवल्याप्रमाणे थोडासा टाईम झाला, थोडेसे सोनेरी कलर दिसायला लागला की आपण हे मिक्स करायचे. आणि शक्यतो गुलाबजामला तसा धक्का नाही मारायचा, तेलातच असा चम्मच फिरवायचा, जेणेकरून त्याला धक्का लागणार नाही आणि ते सगळ्या बाजूने व्यवस्थित असे तळले जातील. इथे आपली दुसरी बॅचसुद्धा तळून झालेली आहे. आणि तुम्हाला जर एवढे डार्क नको असतील तर थोडे आधीच काढले तरीसुद्धा चालतात. तर आता हे सुद्धा आपण पाकात टाकणार आहोत. तर इथे आपल्या 2 बॅचेस अशा तळून झालेल्या आहेत. तर इथे आपण अशा प्रकारे सगळेच गुलाबजाम छान असे तळून घेतलेले आहेत. खूप असं डार्क नको असेल तर कमी करू शकता, खूप डार्क असेल तर अजून थोडा वेळसुद्धा तुम्ही तळू शकता. तर अशाप्रमाणे पाकात टाकल्यानंतर आपण हे सगळे मिक्स करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अगदी छान, अगदी तोंडाला पाणी सुटेल असे मस्त खव्याचे गुलाबजाम झालेले आहेत. तर आपण आणि झाल्याच गुलाबजाम अगदी झाकून ठेवायचे नाही, असेच थोडा वेळ उघडेच ठेवायचे. गरम वाफ तशीच राहते. तर असेच 4 ते 5 तासासाठी असेच ठेवून देऊ शकता आणि नंतर तुम्ही खायला घेऊ शकता. तर ह्या पद्धतीने केल्यावर आतपर्यंत पाक मुरला जातो. तर आज आपण खव्याचे गुलाबजाम कसे करायचे ही रेसिपी बघितली. तुम्हाला कशी वाटली आहे की नाही? अगदी साधी, सोपी आणि सरळ. तर तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद. तर असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. आणि तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा.